प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन 17 सितंबर से शुरू होकर महात्मा गांधी जयंती 2 अक्टूबर तक चले सेवा पखवाड़े का समापन 1 अक्टूबर को परतवाड़ा अचलपुर में हुआ। इस दौरान राजस्व विभाग ने छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के तहत समाधान शिविर आयोजित किए। उपविभागीय अधिकारी बलवंत अरखराव ने बताया कि सेवा पखवाड़े का मुख्य लक्ष्य किसानों के लिए खेत तक आने जाने के मार्ग तैयार करना था। उन्होंने कहा कि राजस्व विभाग उन सभी मार्गों को स्थायी पहुंच मार्ग में बदलने के लिए प्रतिबद्ध है जो सरकारी नक्शे पर है या नहीं भी है। इन मार्गों को तुरंत स्वीकृत देकर जिला परिषद या लोक निर्माण विभाग की निधि से बनाया जाएगा ताकि महाराष्ट्र के किसानों को आवागमन में कोई परेशानी ना हो। समापन कार्यक्रम में तहसीलदार डॉक्टर संजय गरकल, बीडीओ सुधीर अरबट, भूमि अभिलेख के उप अधीक्षक गजानन डोईफोड़े सहित अन्य अधिकारी उपस्थित थे। इस अवसर पर आम आदमी नागरिकों को उनके आवश्यक दस्तावेज और प्रमाण पत्र वितरित किए गए तथा जन कल्याण के कार्य करने वाले कर्मचारियों को सम्मानित भी किया गया। तहसील कचहरी की ओर से लगाए गए विभिन्न स्टॉल्स पर करीब 130 लोगों ने संपर्क कर अपने कार्यों का निपटान किया। आणि ज्या महसूल विभागामार्फत आपण सेवा किंवा काम करतो हे काम एक पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त कसं सेवेच्या स्वरूपात करता येईल याचं नियोजन करून आपण ते काम केलं आहे। यामध्ये महत्त्वाचा जो शेतकऱ्यांचा विषय असतो की रस्ते असले पाहिजे शेताचे। याची फक्त सुरुवात झाली आहे। पत्रकार बांधवांना किंवा शेतकऱ्यांना सांगायचं आहे की नकाशावर असलेले आणि नकाशावर नसलेले असे सर्व रस्ते आता याच्यापुढे मोजणी होणार आहे। सगळ्या रस्त्याची मोजणी होणार आहे। ज्या रस्त्याची मोजणी होणार आहे ते सगळे रस्ते आता मोकळे होणार। रस्ते मोकळे झाले म्हणजे पुढचा टप्पा त्या रस्त्याचं काम होणार आहे। ठीक आहे, ते 2 महिन्यात 6 महिन्यात नाही होणार, वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील। परंतु शेतकऱ्यांचा जो महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे की रस्ते शेतात ये जा करण्यासाठी, शेतीचे कामं करण्यासाठी, शेतातील पीक आणण्यासाठी, मशागत करण्यासाठी जे आपल्याला रस्ते पाहिजे ते चांगल्या पद्धतीचे रस्ते झाले पाहिजे याच्यावर भविष्यात काम होणार। त्या दृष्टीने आता आपण सुरुवात केली आहे। भविष्यात यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रगती झालेली दिसणार आहे। दुसरा एक मुद्दा असा होता याच अनुषंगाने की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सुद्धा म्हणजे अचलपूर शहरामध्ये असेल आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत मध्ये असेल या दोन्ही ठिकाणी ज्या लोक अतिक्रमण करून राहतात त्याला निकष असा होता की 2011 पूर्वी पासून जे लोक अतिक्रमण करून राहतात आणि त्यांना जर का त्याची स्वतःची जागा नसेल घरकुलासाठी स्वतःच्या घरकुल मंजूर झालं असेल जागा नसेल अशा लोकांना सरकारी जागा 500 स्क्वेअर फूट जागा आपण विनामूल्य त्यांना नियमानुकूल करून देतो आहे। जसं शहरात करतोय तसं ग्रामीण भागात करतोय। याची सुरुवात झाली आहे, काम सुरू झालं आहे। काही लोकांना आता तुम्ही पाहिलं असेल पट्टे वाटप आपण केले, परंतु हे काम निरंतर सुरू राहणार आहे। त्यामुळे ज्या लोकांचं अतिक्रमण असेल किंवा तुम्हाला माहित असेल की या गावात असेल किंवा या मूल्यात असेल तर हे सुद्धा भविष्यात होणार आहे। तिसरा मुद्दा याच्यात असा होता की सातबाराशी संबंधित जे काही तक्रारी आहेत या सुद्धा आपण या माध्यमातून सोडवल्या। विदर्भ न्यूज के लिए पंकज साबू के साथ संजय जोशी की यह रिपोर्ट।